मला कोणालाही दुखवायचं नव्हतं. जे काही केले ते पवारसाहेबांच्या परवानगीनेच केले. अजित पवारांचे स्पष्ट वक्ते. आपली राजकीय भूमिका कोणाला दुखवायची नव्हती. जो निर्णय घेतला तो पवारसाहेबांना विचारून आणि संमतीनेच, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बारामतीतल्या डॉक्टर मेळाव्यात ते बोलत होते. तसंच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घराण्यातील उमेदवार देणं ही चूक, माझी चूक मी आधी मान्य केली होती, आताही मान्य करतोय, असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार म्हणाले, मला राजकीय भूमिका घ्यावी लागली ती साहेबांनी विचारून घेतली. ते सुरुवातीला हो म्हणाले, परत म्हणाले की ही भूमिका मला घेता येणार नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पुढे गेलो. पण हे सगळे होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही? कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. मात्र आता काय झाले, दोन पक्ष झाले आहेत. सध्या दोन्ही बाजूंची पवार मंडळी सगळ्यांना येऊन भेटायला लागली, सगळ्यांची विचारपूस करायला लागली. कधी न दिसणारे परंतु आत्ता साड्या द्यायला लागलेत, स्टीलची घमेले द्यायला लागले, स्टीलचे डबे द्यायला लागले. ते म्हणतात ना, पुरुष मंडळी आहेत तोपर्यंत घर एक असतं, पण एकदा का काही सध्या नवरात्र आहे, स्त्री शक्तीचा आदर केला पाहिजे, असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. गेल्या वेळची परिस्थिती वेगळी होती. साहेबांच्या वयाचा विचार करत लोकसभेला सुप्रिया सुळे मतदान करायची मानसिकता बारामतीकरांची होती. शेवटी मतदाराला अधिकार आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक मी मान्य केली, आता मागचे सर्व विसरून पुढं जायचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. परंतु काही बाबतीमध्ये मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली. मी साहेबांना सांगून घेतली. साहेब पहिल्यांदा हो म्हणले, नंतर पुन्हा साहेब म्हणले नाही मला काही ती योग्य वाटत नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, कारण त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सगळेजण पुढे गेलो. पण हे सगळं होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही, कारण ते आम्ही परिवार एक होतो, त्याच्यावरून काही अडचण नव्हती. आता काय व्हायला लागलं की थोडंसं दोन पार्ट्या झालेल्या आहेत आणि आता पवार मंडळी दोन्ही बाजूची सगळ्यांना येऊन भेटायला लागलीत, सगळ्यांची विचारपूस करायला लागलीत. त्या ठिकाणी मधून अधून कसं चाललंय, तुमचं काय चाललंय, कधी यायची पण नाही. म्हणजे कुणाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं पण फार यायची नाही. परंतु आता साड्या द्यायला लागलीत, स्टीलची गमेली द्यायला लागलीत, टिफिनचे डबे द्यायला लागलेत. डबे मोकळे असतात पण टिफिनचे असतात. असं बरंच काय काय चाललेलं मला कानावर येतं. बरं, ह्यांनी एखादी केलं की ते दुसरी लगेच हट्टाला पिटते की ती करते. म्हणजे ते म्हणतात ना की भावंड असेपर्यंत सगळं, पुरुष मंडळी असेपर्यंत घर एक असतं, पण एकदा का काही सध्या नवरात्र स्त्री शक्तीचा आदर केला पाहिजे, मातृशक्तीचा, स्त्री शक्तीचा जागर केला पाहिजे. त्याच्यामुळे मी त्यांना सगळ्यांना नवरात्राच्या मनापासून शुभेच्छा देतो. पण हे जे काही चाललंय ते माझं, मला पण मी शांत असताना काय चाललंय, कशा करता चाललंय, कुणाला काय मिळवायचंय, मला तर काही त्याच्यातलं समजलं नाही. मी तर पक्क मध्ये ठरवलेलं होतं की जाऊ द्या मरू द्या, आता भरपूर केलेलं आहे, आपलं आपलं हे करावं. परंतु शेवटी लोकांचा रेटा, कार्यकर्त्यांचा रेटा, आणि एक लोकांना वाटतं की बाबा हा काहीतरी करून दाखवेल, हा आजपर्यंतचा तुम्हाला आलेला अनुभव. आणि ह्या दृष्टिकोनातनं मी त्याच्या संदर्भातला पुन्हा विचार करायला लागलो. नाहीतर काही काही ठिकाणी मी सुतवाच पण काय केलं होतं ते तुम्ही बघितलं. काही डॉक्टरांनी पण मला फोन करून सांगितलं काय तुमच्या मनामध्ये. म्हटलं काय ना बाबा, शेवटी प्रत्येकाने कुठं ना कुठं थांबावं लागतं. जसं आता डॉक्टर राजे थांबलेच ना, का डॉक्टर राजे अजून प्रॅक्टिस करतात किती घेतली प्रॅक्टिस? 6:30 एवढं सकाळी जेवढं झेपेल तेवढं करतात. ते म्हणले आपल्या तब्येतीला जेवढं झेपेल तेवढं करायचं. मग तसं काही कोणाला काहीच वाटायचं कारण नाही. परंतु याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली आपली भूमिका, आपले आपले विचार, आपली आपली मतं मांडण्याचा पूर्ण त्या ठिकाणी अधिकार आहे. पण ह्या निमित्तानं कधी नव्हे तर सायकली देखील, राजू कुठे गेला, सायकली पण वाटायला लागलेत, कुठं काय करायला लागलेत. मी तर आपलं बघत असतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही पण सांगा तुमच्या पेशंट लोकांना काही काळजी करू नका. 67 पासून आजपर्यंत काही मिळालं नाही, आता देत आहेत तर घ्या, जेवढं मिळेल तेवढं, काही सोडू नका. त्यांना पण इतके वर्ष मतं देत आलेलो आहे, काय होते दिलं म्हणून.
असं सरळ तुमच्या पेशंटला सांगा, तुम्ही नका करू ते काही. परंतु मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु तुम्ही मनात आणल्यानंतर अनेक पेशंटला तुम्ही समजावून सांगू शकता. मागच्या वेळेसची गोष्ट वेगळी होती. बऱ्याच जणांनी किंवा साहेबांच्या वयाचा विचार करता सुप्रियालाच आपण मतदान केलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता हीच बारामतीकरांनी त्या ठिकाणी ठरवलेली होती आणि त्या मानसिकतेनं सगळ्यांनी मतदान केलं. आणि शेवटी मतदाराला तो प्रमुख आहे, त्याला काय करायचं आणि कुठं मतदान करायचं हा त्याचा अधिकार आहे. पण मी म्हणून म्हणलं की बाबा मला मागचं काही आता त्या ठिकाणी काढायचं नाही. मी एका ठिकाणी बोललो पण की वास्तविक मी सुप्रियाच्या विरोधात उमेदवार द्यायला नको होता घरातला, परंतु ते माझ्याकडनं चूक झाली. जी चूक झाली ती मी मान्य केलेली आणि तशा पद्धतीनं मी ठरवलं आणि पुढं चाललोय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.